नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींनी शासकीय जमिनीवर किंवा गायरान जमिनीवर घर बांधलंय का? जर याचं उत्तर हो असेल, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वी अतिक्रमणाबाबत एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक शासन निर्णय प्रकाशित केला होता. पण मित्रांनो, या निर्णयाचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा अर्थ हा लावण्यात आलेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की गायरान जमिनीवरील घरांचं नेमकं काय होणार? जागा खरंच नावावर होणार का? चला, आजच्या या व्हिडिओमध्ये कोणतीही गुंतागुंत न ठेवता सोप्या भाषेत या शासन निर्णयातील योग्य माहिती या ठिकाणी समजून घेऊया. मित्रांनो, सर्वात आधी आपण गायरान जमिनीबद्दल माहिती घेऊया. शासनाने प्रकाशित केलेल्या शासन निर्णयात अगदी स्पष्ट केलं आहे की गायरान जमीन, नदीपात्र किंवा वन विभागाच्या जागेवरील घरे कोणत्याही परिस्थितीत नियमित म्हणजेच अधिकृत केली जाणार नाहीत. पण मित्रांनो थांबा, घाबरून जाऊ नका. सरकार कोणालाही बेघर करणार नाही. ज्याची घरे गायरान जमिनीवर, वन जमिनीवर किंवा नदीपात्रात आहेत, त्यांना शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काची घरे बांधून दिली जाणार आहेत. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल, मग गायरान सोडून इतर शासकीय जमिनींचं काय होणार आणि यात कोणत्या जमिनी येतात? मित्रांनो, तेही समजून घेऊया. ग्रामीण भागात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या मालकीच्या जमिनी, शहरी भागात महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या मालकीच्या जमिनी, तसेच नागरी प्राधिकरणाच्या जमिनी ज्यामध्ये सिडको, MMRDA, PMRDA आणि नैना यांच्या जमिनींचा समावेश होतो. तर मित्रांनो, या सांगितलेल्या जमिनीवरती जर अतिक्रमण असेल तर 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे शासनाने काही महत्त्वाच्या अटीवर नियमित करायचं ठरवलंय. मित्रांनो, आता त्या अटी कोणकोणत्या आहेत ते एक एक करून या ठिकाणी पाहूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम पहिली अट, जर तुमचं घर 500 चौरस फुटापर्यंत असेल तर ते शासनाकडून पूर्णपणे विनामूल्य नियमित केलं जाईल. आता दुसरी अट अशी आहे की जर तुमचं घर 500 ते 1500 चौरस फुटापर्यंत असेल तर प्रचलित बाजार मूल्याच्या फक्त 10% रक्कम भरून जागा तुमच्या नावावर होईल. त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची अट, मित्रांनो, ही अट मात्र नीट लक्षात ठेवा. जर अतिक्रमण 1500 फुटापेक्षा जास्त असेल तर ते अधिकृत होणार नाही आणि ते बांधकाम काढून टाकले जाईल. मित्रांनो, आता या शासन निर्णयात आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे ही जागा पती आणि पत्नी दोघांच्याही सामायिक नावाने दिली जाईल. पण शासनाची एक अट आहे, एकदा जागा नावावर झाली की पुढची 5 वर्ष ती जागा तुम्हाला विकता येणार नाही किंवा भाड्यानेही देता येणार नाही. तसेच जर तुम्ही घराचा काही भाग व्यावसायिक म्हणजेच दुकान म्हणून वापरत असाल तर त्या भागासाठी बाजारभावाच्या 25% जास्तीचे शुल्क शासनाकडे तुम्हाला भरावे लागणार आहे. तर मित्रांनो, हा होता राज्य शासनाचा एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय. तुमचे या निर्णयाबद्दल काय मत आहे हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि खात्रीशीर शासन निर्णयाच्या माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. तर चला, लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीवर आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.